अच्छा हे पण असणार होता. नमस्कार मित्रांनो. मांडीला खासच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल मोस्ट अवेटेड इंडिया पाकिस्तान T20 वर्ल्ड कपची मॅच झालेली आहे. काहीच नवीन नव्हतं त्यात. 8-1 रिझल्ट आपल्या बाजूने आलेला आहे. पुन्हा एकदा नवीन काहीच नव्हतं, पण आज आमच्या सेटअप मध्ये बरंच काही नवीन दिसतं तुम्हाला. आम्ही दोघं जे एकमेकांच्या समोर असायचो ते आज एकमेकांच्या शेजारी बसलो, मांडीला मांडी लावून. एक्झॅक्टली. त्यामागे कारण काय? कारण आमच्या मांडीला अजून एक मांडी लागणार आहे, तिसरी मांडी. हे खूप विचित्र वाटतंय पण ठीक आहे. तर आम्ही आज तिसरी मांडी घेऊन आलो. तर तुम्ही बरेच जण त्याला ओळखता त्याच्या फिल्म्स मधल्या ऍक्टिंगसाठी, त्याच्या फिल्म्ससाठी, पण आम्ही जाणतो त्याच्यातला खरा क्रिकेटर. येस, मुंबईतला आय गेस प्रत्येक टर्फवर त्याची ओळख असेल आणि त्याच्या बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी तो ओळखला जातो, ऍटलिस्ट आमच्यामध्ये तरी. मेन फीचर त्याचं हे आहे की त्याची स्टंप मागची जी कॅप्टनशिप तो करतो त्यासाठी तो खूप फेमस आहे. नॉट थाला फॉर अ रिझन. येस कारण थालाला बॉलिंग नाही यायची. ठीक आहे. या गेस्टला बोलवण्यामागे अजून एक कारण आहे, महत्वाचं कारण आहे. ते म्हणजे कालची BP भारत पाकिस्तानची मॅच आणि भारताने जे काल केलंय पाकिस्तान सोबत. सो बीपीच होती. आणि आमचा जो गेस्ट आहे त्याने या देशाला पहिला BP दाखवलाय, तो सुद्धा मोठ्या पडद्यावर. एक्झॅक्टली. सो वेलकम प्रथमेश परब आलेला आपल्यासोबत आज. वा, मला असं वाटतंय की खूप मोठा एवढा चांगला इंट्रो आज कोणी दिला होता. नाही मला वगैरे नाहीच ना. नाही, लंडन टॉप नंतर हे शब्द सुचत होता, पण जाऊ दे. म्हणजे मी यांना थिएटर मध्ये बघितलं, यांची कॉमेडी तेव्हाही तशीच होती, आताही तशीच आहे. आपण इथे थिएटर तेव्हा आम्हाला टाळ्या मिळायच्या, आता मिळत नाही. आता यांना टाळलं जातं. म्हणून मी तुला बोलवलं, तुला पण टाळते. नाही, पण आता मला असं वाटतं की तुम्ही छान इंट्रो गेलात माझा. पण मी जेव्हा क्रिकेट खेळायला जातो किंवा काहीही करायला जातो, क्रिकेट बद्दल माझं काही असेल तर मी 2 लोकांना नेहमी आठवण करतो त्याची, आणि ते तुम्ही नाही आहात. कारण मला जिंकायचं पण असतं तेव्हा. सो नाही, म्हणजे त्याची सुरुवात मला असं वाटतं या इंटरव्ह्यूची मी त्याने करू इच्छितो. त्याच्यामुळे मी विनंती करतो की मला ती प्रॉपर्टी जी आहे ती मला द्यावी प्लीज. जरा दे. पिशवीत एक असेल ती गोष्ट असं दाखवू नको, कोणाला दाखवू नको. मला पण माहित होतं, त्याला माहित नाही, तुझ्यासाठी स्पेशल आहे. आम्ही ऍक्च्युली एकच काढतो, डबल असेल. असं आम्ही एक असतं की नेहमी बाबर आझमचा फोटो आणला वाटतं. बाबर आझमचा फोटो ऍक्च्युली तुला माहिती आहे पाकिस्तान मध्ये पण लावत नाही. तर आता मला असं वाटतं की सुरतेचा एक क्लोज घ्यावा छान, तुम्ही असं झूम करून. ठीक आहे, चेहरा तयार लायकीचा नाहीये पण घ्यावा, म्हणजे याच्यानंतर चॅनल बंद होऊ शकतं. तर हे 2 लोक आहेत. येस. हे 2 लोक आहेत, तुम्हाला दिसत असतील. आय एम बिग फॅन. आणि ते सुरतेकडेच बोट दाखवत आहेत. तर ह्या 2 लोकांना आम्ही पोचतो आणि मग आम्ही क्रिकेट चालू करतो. तिथे बाजूला एक जो शॉट आहे तो रोहितचाच वाटतं. मला वाटलं होतं रोहित शर्मा येणार, विराट असं रोहित शर्माचा विषय येणार मला वाटलं सुद्धा. पण दाखवतो विराटला, विराट अशी कॅप्टन्सी करते. फोटो बघा. हे बघा, मला असं वाटतं तो बघ रोहित, तसं नको करू असं तू म्हणत असेल. त्याची बॅटिंग नको. पण आम्ही हेटर नाही आहोत रोहित. आम्ही हेटर नाही. हे जे सावरण आहे, नाही खरंच म्हणून तर आम्ही असा फोटो ठेवला ना की तो रोहितला दाखवतो. पण काल रोहित आला होता मॅच बघायला. हो, आणि ईशानने त्याला एक पुल शॉट पण मारून दाखवला. ते पकडे पाया पुढे. बाय बाई, तू पडणार, तू तिकडे बघ, तिकडे तिकडे दाखव. रोहित शर्मा तिकडे. हे काय आहे? आमचं प्रेम वेगळं रे, आम्हाला पाया वगैरे पडायची गरज. आमचं जरा मॉडर्न. म्हणजे बिग बॉस मध्ये जी राखी सावंतची कॉमेडी झाली आमचं मॉडर्न प्रेम. ती सुरते कुठेतरी भेटेल तुला ते बाहेर. आणि आपण बिग बॉस बोलू शकत नाही. अरे बाबा, हरकत नाही. ह्याला खूप पैसे द्यावे लागतील मग. असं कसं बोलला? अरे गावात मजा आली, दोघांच्या पाया पडून जरा. तर आपण ज्यासाठी भेटलो ते सुरू करूया. अरे मॅच काल झाली काय? ऍक्च्युली लायकीचीच नव्हती. ऍक्च्युली 2-3 वर्ष आधीच आय गेस संपल्यात मॅचेस इंडिया पाकिस्तानच्या. ऍक्च्युली म्हणजे T20 वर्ल्ड कप मधला रेकॉर्ड त्यांचा हरलो तेव्हा
जाऊ दे, झालं झालं. पण मला असं वाटतं की त्यावेळी बाबर आझम आणि रिझवान जेव्हा होते तेव्हा ती टीम एक वर्ल्ड कप मला वाटतं ते जिंकलं होतं. सेकंड का थर्ड वर्ल्ड कुठला T20 फायनलला हरले होते ते लोक. नाही एकदा जिंकलेत ना ते. एक World Cup एक नाही, जिंकलं. 2009 ला दुसरा हा, World Cup. दुसरा World वर्ल्ड Cup कप ते ते लोक जिंकले होते. जिंकले. सो मला असं वाटतं की त्यांची टीम त्यावेळी खूपच चांगली होती आणि बॅलन्स्ड होती. आता पण ऍक्च्युली त्यांची टीम बॅलन्स्ड आहे असं मला वाटतं. पण वाईट बॅलन्स पण ऍक्च्युली त्यांना त्यांचा माइंडसेटच नाही रे. म्हणजे काय ते फक्त इंडिया पुरतं खेळतात. हा म्हणजे ते इंडियाची मॅच आहे म्हणून इतकं माइंड गेम खेळतात की त्याच्यानंतर ते म्हणजे पिचवर जाऊन करतात काय खरं. मला काही कळतच नाही काय. म्हणजे बाबर आझमला एकतर कुठे पाठवता तुम्ही 4 नंबर हा मी म्हणतो त्याला 11 नंतर पाठवा. 4 काय पाठवता. ऍक्च्युली त्याला BBL चा फॉर्म बघता त्याला घ्यायलाच पाहिजे नव्हतं. ते स्टीव्ह स्मिथने बरोबर केलं होतं. पण मला असं वाटतं की तो क्रिकेटर चांगला आहे अजूनही मला असं वाटतं. कालची त्यांची जर बॅटिंग बघशील तर तो कंपोज्ड कोण वाटत होता तो बाबर आझमच वाटत होता त्यांच्यात. पण त्याची पोझिशन 3 आहे. म्हणजे आपल्या इथे त्या तिकडे सूर्या येतो आणि हार्दिक पांड्या येतो म्हणजे 4 आणि 5 असं. मग तिकडे ऍक्च्युली ते अटॅक पण करू शकतात स्लो पण करू शकतात. पण बाबर आझम मला असं वाटतं की त्याला पहिलंच आणि तो स्लोच करू शकतो. ऑप्शन ऍक्च्युली दुसरा मुद्दा असा की पाकिस्तानने तो दुसरा कोण फकर जमान त्याला बाहेर बसवलं त्याला का बसवलं वन ऑफ द बेस्ट T20 आणि बॅट्समन तो वन ऑफ द बेस्ट T20 बॅट्समन आहे अगेन्स्ट इंडिया. अगेन्स्ट इंडिया तो 50 ओव्हर्स मध्ये पण चांगला खेळतो. बरोबर. T20 मध्ये पण चांगला खेळतो. तो मला वाटतं असा पण चांगला खेळत असेल इंडिया बरोबर. पण ते मला मागचा एक वर्ष आउट ऑफ फॉर्म होता म्हणून त्याला त्यांनी बसवलं होतं. पण यांच्यापेक्षा तरी ऍक्च्युली खेळला होता ना मागची कुठली तरी मॅच. आता आपण रिसेंटली एशिया कप वगैरे खेळलो तेव्हा तो खेळला पण तेव्हा तो मेजर आउट ऑफ फॉर्म होता. तो त्याचा तो इश्यू होता. पण मला तरी वाटतं की फकर जमानकडे ऍटलीस्ट एक त्याच्याकडे नॅचरल इन्स्टिंक्ट हिटिंगचा त्यामुळे त्याला खेळलं पाहिजे. आणि बाबर आझमचं एक फास्ट व्हर्जन T20 व्हर्जन म्हणून तू फकर जमानकडे बघू शकतो. तो फास्ट पण घेऊ शकतो स्लो पण. पण त्याला ते लोक टीम मध्येच घेत नाहीत. आणि हे कोण प्लेयर मला तर नावं पण साहेबजादा फरहान आणि करतात. आता फरहानची पुण्याई हीच आहे म्हणतो त्याने बुमराला 6 मारला. डॉक्युमेंटरी बनली आहे ऍक्च्युली. आणि त्याने काहीतरी बोलला पण ना तो त्याचं काहीतरी करिअर बर्बाद करायला. ते माहितीये ते आय गेस ते असंच व्हायरल झालं होतं. आणि कालच्या मॅच मध्ये तेवढी हिंमत काहीतरी तो बाउंड्री लाईनला जेव्हा फिल्डिंग करायला आला तेव्हा अजून एक काहीतरी रील बनले की बुमरा को और एक छक्का मारेंगे इस बार पूरी फिल्म बना देंगे वगैरे काहीतरी. असं कुठून येतो हा कॉन्फिडन्स. पण ते फक्त बोलतायत रे. मला असं वाटतं त्यांचा गेम काही इम्प्रूव्ह होत नाहीच होत. आणि क्रिकेटर म्हणून मला असं वाटतं त्यांना आता MS धोनीची गरज आहे. म्हणजे MS धोनीच्या माइंडसेट फोटो देऊया मला तो बघ तसा नका खेळू. तसा नका माइंड बाबर असणार तिथे. पण ईशान किशन अरे भाई रॉकेट पॉकेट. मला तर असं वाटतं की ईशान किशनने साला नशीब काढले. आणि गिलचं. तो कुठल्या गिलचा आणि सॅमसंगचा बिचाराने काय कुठली लीग होती त्याची ती सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि तो इतका जिंकले ना झारखंड जिंकली आणि तो वन साइड खेळला ना फायनलला. पण ऍक्च्युली तो वन साइडच खेळला. मला असं वाटतं तो अगेन्स्ट पाकिस्तान होती. त्याची जर काल बॅटिंग काढली तर इंडिया पण सेमच खेळली होती. नाही इंडिया ऍक्च्युली मला असं वाटतं सेन्सिबल खेळ जे काही मला असं वाटतं की काल सूर्याची इनिंग असेल तिलक ते सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की. आणि काल पिच खूप जास्त डिफिकल्ट वाटत होतं मला. तो सही येऊन कडक बॉलिंग टाकत होता. मला तर भीती काय वाटत होती तर झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला तिकडेच मी ऍज अ क्रिकेट फॅन म्हणून मी मायूस झालो. मी आपल्या ग्रुपवर पण मेसेजेस केले काय चाललंय बरोबर T20 मध्ये. म्हणजे 5 वर्ल्ड कप आहेत त्यांच्याकडे 50 ओव्हर्सचे. एखादा वगैरे ऑस्ट्रेलियाकडे आहे का T20चा वर्ल्ड कप? एक आहे. तर ते पण त्यांनी पाकिस्तानला सेमीफायनल हरून जिंकला होता. ती टीम झिम्बाब्वेला म्हणजे झिम्बाब्वे बरोबर हरते. आणि प्लस मला असं वाटतं की त्याच पिचवर आपली इंडिया झिम्बाब्वेने 2007 ला पण हरवलेलं ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप. तुला स्टॅट्स माहिती असतील तर झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया 2 मॅच झाले वर्ल्ड कप मध्ये दोन्ही ते जिंकले झिम्बाब्वे. आणि ते 2 वर्ल्ड कप पण आपणच जिंकलोय. दुसरा तर चालू. आपण जिंकू मला असं वाटतं यावेळी तर मला असं वाटतं असे जर म्हणजे पाकिस्तानची मला थोडी भीती होती की काय होईल कसं होईल. कारण थोडं एजवर होते 5 स्पिनर काल घेऊन खेळत होते. विचार कर. नाही पण 5 स्पिनर खेळणं बरोबर होतं. फक्त एक फास्ट बॉलर त्यांच्याकडे कोणतरी असला पाहिजे आणि जो होता तो चुकला. एक तर शेवटची ओव्हर त्याला नाही द्यायला पाहिजे होती.
खूप क्लिअर डिसिजन होता तो. त्या अब्रारची वगैरे त्याला एका खेळवत नाही दुसरीवर पाहिजे होतं असं मला वाटायला लागलं. म्हणजे ऍक्च्युली आणि त्याला जिथे तो पुल शॉट बसला ईशानचा त्याला रोहित शर्मा आठवला, मग त्याची बॉलिंग पडलीच नाही. त्याची बॉलिंग पडलीच नाही पूर्ण वेळ. काय मारलं यार त्याने अरे कडक. ईशानने मोमेंटमच चेंज करून टाकला त्या सिक्सने. आणि आणि ऍक्च्युली मला वाटतं ईशानपेक्षा शाहीन आफ्रिदीने मोमेंटम चेंज खरं शाहीन आफ्रिदीचं मला असं वाटतं की म्हणजे त्यांचा वन ऑफ द बेस्ट बॉलर असून सुद्धा अशा काय तो बॉलिंग करतो. नाही, पण आता जसं त्याचा डेब्यू झालेला ती धार आता त्याच्या बॉलिंग मध्ये नाहीच आहे. गेली 2-3 वर्ष तू बघशील तर तो डिमिनिशिंग काय मला माहित आहे pace पण कमी झालाय. त्यांचं त्याला काहीतरी ना मला वाटतं त्यांचं आपापसातच काहीतरी पॉलिटिक्स मध्ये. हा एक्झॅक्टली. तो जो पॉडकास्ट आहे त्यामध्ये ते लोक तेच डिस्कस करत होते की भाई ग्रासरूट लेवललाच एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना. तो अहमद शहजाद हेच म्हणत होता की जर तुमचे हे पाकिस्तानी टीम ही बाय प्रोडक्ट असणार ना बाकी सगळ्या गोष्टी. जर तुमची सिस्टीम चांगली नसेल तर पाकिस्तानी टीम पण चांगली नसणार. तर मेन तर तेच त्यांना करायचं की ग्रासरूट लेवलला डोमेस्टिक लेवलला सगळं त्यांना चेंज करावं लागणार आहे. पण ते गेली बरेच वर्ष होत नाहीये. नाही म्हणजे काय होतं जे प्लेयर्स आहेत त्यांना तर जपलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जे नवीन टॅलेंट येतं जातं ते येत राहतं, पण ते जे जुनं आहे त्यांना तर तुम्ही जपा. ते फक्त बाबरला जपतात. हा म्हणजे रिजवानला जपणं सोडले. रिझवान मला इतका आवडायचा T20 मध्ये. मस्त T20चा एकच बॅट्समन होता त्यांच्याकडे. मला असं वाटतं हे मोठं स्टेटमेंट असेल पण एकच बॅट्समन होता त्यांच्याकडे. रिझवान हा त्यांचा करेक्ट 4 किंवा 5चा असा बॅट्समन होता. त्याला पण ते ओपनिंगला खेळवायचे. तर ठीक आहे ते ओपनिंगला खेळून एक अटॅकिंग त्यांनी एक मॅच जिंकवली ना इंडियाला, इंडियाच्या अगेन्स्ट जिंकली ना. भाई कडक बॅट्समन. त्याला पण तुम्ही बसवलंय, सगळ्यांनाच तुम्ही बसवा आणि नवीन पोरं कोणतरी आणताय त्यांना बिचारांना. त्याच्यात फक्त सॅम अयुबच हे वाटतो मला की जो व्यवस्थित पोटेन्शियली पुढे जाऊ शकतो. पण मला पण तेच तर मला पण त्यांचं मला तो वाटतं की जसं की अयूब बॅट्समन आहे तो बॉलिंग चांगली करतो, आफ्रिदी बॉलर आहे तो बॅटिंग चांगली करतो. त्यांचं काहीतरी विचित्र आहे, त्यांचा बॅलन्सच काहीतरी इश्यू मला वाटतं. आणि मला अजून एक कारण वाटतं की जसं तू आफ्रिदीचं बोललास ते जे आफ्रिदीने रोहित, राहुल आणि कोहलीला आउट केलं होतं वर्ल्ड कपला, त्याचे तर 3 बॉल ते सोडले तर बाकी तो वाईटच टाकतात. नाही चांगला बॉलर आहे. पाकिस्तानवर खूप बोलतोय यार आपण. पाकिस्तानवर त्यांचं मोटिवेशनच इंडियाला हरवणं असतं. चुकतात. सो तू बुमराहला बघशील, इव्हन सिराजला बघशील, तो एवढा सेलिब्रेट करतो, तो कधी एवढा इमोशनल होत नाही इंडियाला त्यांच्या विकेट्स काढून. ते लोक इमोशनल होतात. इमोशनचा गेम ऍक्च्युली तू शॉट्स लावतात ना ते लोक, तू त्यांचे क्लोज शॉट्स बघ, ते इतके प्रेशर मध्ये असतात ना, इतके प्रेशर मध्ये असतात. म्हणजे TMPL मध्ये आपल्यावर खेळताना कसे समोरचे असतात, समोर पण बसला समोर पण बसला, तर ते कसे प्रेशर मध्ये असतात, तर त्यांचे चेहरे तसे पडलेले असतात. मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्या टीम सोबत खेळण्याची सवय नसेल, मोठ्या टीम सोबत खेळण्याची. ते अशा टीम सोबत मोठीच टीम आहे त्यांच्या पुढे. ऍक्च्युली काय होतं ना, ह्याच्या सगळ्यात इंडिया इतकी पुढे जाते खरं, स्पेशली T20 मध्ये. म्हणजे आज मी टेस्ट टी शर्ट घातलंय पण जर्सी असताना तीच घातली, त्याच्यामुळे टेस्ट बद्दल नको बोलूया सध्या आपण. मग आपल्याला गंभीरवरती यावं लागेल आणि गंभीर व्हायला लागेल. तो T20 ला बरा आहे. T20 तो पाकिस्तान अगेन्स्ट बरं आहे. मी एक ती कुठली तरी रील बघितली होती की तुम्ही गंभीरला किती शिव्या केल्या रे, टेस्ट हरला, वर्ल्ड कप हरला, ही ट्रॉफी हरती, पण तो पाकिस्तान सोबत नाही हरणार. त्याच्या हातून काहीतरी वेगळं. पण मला असं वाटतं की गंभीरने प्लेयर्सना सांगणं बंद केलं पाहिजे. एक्झॅक्ट. आता मी तेच बोलणार होतो, भाई तू ग्राउंड मध्ये का जायचं, तुला नको जाऊस तू ग्राउंड मध्ये. जेव्हा जेव्हा तो समजायला गेला तेव्हा तिलक वर्मा बरा नाही, तिलक वर्माचा शॉट ईशान मध्येच आधीच झाला. तिलक वर्माला काहीतरी तो समजावला गेला, समजवलं त्याने, तो शॉट लागला आणि कट टू नेक्स्ट बॉल आउट झाला. हे न्यूझीलंडच्या सिरीज मध्ये पण झालंय. ODI चालू होती आणि शिवम दुबे खेळत होता आय गेस. शिवम दुबे आणि विराट कोहली एकत्र खेळत होते आणि आतून मेसेज आला, गंभीरने मेसेज आला, तर विराट कोहलीने निघून गेला विराट कोहली ऐकून. आणि शिवम दुबेला की नाही, सॉरी, आपला तो खेळत होता, हर्षित राणा खेळत होता. हर्षित राणाने 50 मारली बजा त्या मॅचची. तर विराट कोहलीने हा बोलून विराट कोहली निघून गेला, भाई थांबला त्या. हर्षित राणाने ऐकलं वगैरे, नेक्स्ट ओव्हरला आउट झाला हर्षित राणा. मला असं वाटतं की गंभीर चांगला कॅप्टन आहे, फक्त त्याने ऑनफिल्ड येणं फक्त धोनीला सूट करतं. पण ते नो बॉलची अपील करायला आला होता ना तो राजस्थानच्या अगेन्स्ट, पण ते सूट करणार ना भाई, सूट केलं ते. असं वाटतं अरे कोणतरी आलं, गंभीर सोबत नाही, बरं नाही वाटत. बाय द वे, तू कालच्या टीम मध्ये बघशील तर मुंबईचे किती प्लेयर्स आहेत काउंट कर. हा वर्ल्ड कप मुंबई इंडियन्स, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा,
रोहित शर्मा बाहेर होता, सॉरी, आता सवयीप्रमाणे बोलावं लागतं. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, बुमराह, सूर्या, ईशान किशन मुंबईने बनवलेला 5 प्लेअर आहेत. पाचही प्लेअर मॅच विनर आहेत. बाय द वे हा वर्ल्ड कपचा स्टार्ट होता की मॅन ऑफ द मॅच जे मिळतात ते पण सगळे मुंबईचे प्लेयर्स होते. फिल जॅक्स, रदरफोर्ड हे पण मुंबईचे players होते. कडक नाही, मुंबई आहेच रेग्युलर. नीता बाबी खाण खरं. मुंबई इंडियन्स ही टीम नाही, पण स्काउटिंग खरोखर खूप चांगली आहे. म्हणजे महिला जयवर्धनी वगैरे जे काही असतात स्काउटिंग करत ते आता तो श्रीलंकेचं कधी करत मला ते कळत तो कोण बॉलर आहे USA चा, तो कॅप्टन त्यांचा? नेत्रावळकर नाही. मोनांग पटेल. नाही रे बाबा, त्याला लय मारला यावेळी. मोनांग पटेल कॅप्टन. नाही, कॅप्टन तो शुभम रांजणे म्हणतो, असा टाकतो ना असा. तू नमिबियाचा इरास्मस. भाई त्याला पण कुठेतरी एकदा मला असं वाटतं की कुठली तरी टीम उचलणार आहे. कडक आहे तो चांगला बॉलर आहे. आणि म्हणजे असं बाय फ्लूक चांगली बॉलिंग टाकली असं नाही वाटत तो मला. ऍक्च्युली उस्मान तारिकचं चांगलं वर्जन आहे. अच्छा, उस्मान तारिकच्या बॉलिंग बद्दल काहीतरी बोलायचं, त्याच्याबद्दल काय वाटतं? मला वाटतं आधी आपण इंडियाच्या सगळ्या ह्याच्याबद्दल बोलूया. पाकिस्तान बद्दलच बोलतो आपण. इंडिया पण चांगली टीम आहे असं. पाकिस्तान एवढं केलं, एवढे हगलेत ना की खूप बोलायचं त्यांच्या. पण इंडिया बद्दल आपण बोलूया. अभिषेक शर्मा आउट झाला. तुमच्या मांडीला खाजर तर तुम्ही बोला. जशी इंडियाची बॅटिंग सुरू झाली होती, अच्छा पाकिस्तानने पहिली बॉलिंग घेतली, पण आपण त्यांच्याशी बोलणार नाही इंडिया विषयी. ते नंतर बोलूया. हा मुद्दा आपण नंतर कव्हर करू. येस. तर इंडिया जसं की अभिषेक शर्माचं पोट खराब काहीतरी झालं, तर तो त्याची सध्या बॅट पण त्याचा सेकंड डक आला लाईन मध्ये, तो लवकर आउट झाला. अभिषेक शर्मावर खूप कॉन्सन्ट्रेट. मला असं वाटतं की तो त्यांचा का फोकस त्यांच्यावर नावाला जागतोय. मला असं वाटतं शर्मा या नावाला तो. आणि मला वाटतं अभिषेक पण तुला थोड्या दिवसासाठी सोशल मीडिया अभिषेक नावाला पण तो जागतो. नाही पण खरंच तो चांगला आहे रे, टॅलेंटेड आहे. नाही मस्त. पण तेच आहे थोडा थोडस त्याला कुछ तो है भाई, कुछ तो. युवराज सिंगने फोन केला भाई असं मला वाटतं त्याला. आणि त्याला पण नाही, पुढच्या मॅच मध्ये होपफुली खेळेल चांगला, कारण की इंडियामध्ये पुढची मॅच असणार. श्रीलंकेत तो पिच पण कारण तसा नव्हता सुटेबल त्याच्यासाठी. पण तो खेळला पाहिजे होता रे. म्हणजे मला असं वाटतं त्याने ठीक आहे, तो इतका टॅलेंटेड प्लेअर आहे, त्याला इतकं कळायला पाहिजे की आपलं कुठल्या पिचवर काय खेळलं पाहिजे. आणि मला असं वाटलं होतं की ते तो जो ऑफला जो शॉट मारतो कव्हर्सला, अरे हा, त्या शॉटला तो पहिला मॅच का USA ला आउट झाला मला वाटतं तिकडे. सो ती स्ट्रॅटेजी मला असं वाटलं ती की जेव्हा तो CSK बरोबर खेळेल तेव्हा तो धोनी तसं काहीतरी वापरेल असं मला वाटलं होतं. पण ते त्यांनी USA ने वापरलं. सो त्याने त्याच्यावर काम करायला पाहिजे. कारण अशी टीम म्हणजे नवीन टीम येऊन जर तो प्लॅन करते, म्हणजे काहीतरी एक प्लॅन जर त्याला शोधून त्याला जर व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवली तर त्याला तुम्ही अडवू शकता. ते थोडस त्याने त्याची काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं ऍज अ बॅट्समन म्हणून तो कडकच बॅट्समन आहे, त्याच्याबद्दल काय माझं काही म्हणणं नाही. पण मला असं वाटतं थोडस त्यावेळी अजून काय तुझ्याकडे शॉट्स आहेत याचा वापर केला पाहिजे. जसं आपले सिनियर प्लेअर रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, या सगळ्या लोकांनी कसं स्वतःला चेंज केलं ना, तसं काहीतरी एक चेंज त्याने बॅटिंग मध्ये करायला पाहिजे. तर ते आणि तो खालून पण कडकच मारेल रे. म्हणजे जर तो खालून पण कव्हर्सला मारलं किंवा लेगला मारलं तरी तो कडकच मारेल. फक्त एवढंच आहे की त्याने थोडस त्यावेळी सिच्युएशन नुसार खेळायला पाहिजे असं मला वाटतं. थोडं तिलकवर येऊया आता आपण. तिलक क्लास प्लेअर आहे, क्लास. पण त्यात मला हल्ली लास्ट 1-2 इनिंग मध्ये किंवा लास्ट सिरीज जी झाली त्यामध्ये थोडंसं मला काय वाटतं की तिची मोठ्या इनिंगची गरज आहे ना त्या नंबरला येऊन ती येत नाहीये. कारण की तो विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटने खेळतोय. पण विराट कोहली जेव्हा असायचा तेव्हा विराट कोहली मग मोठी इनिंग खेळून जायचा शेवटपर्यंत आणि नंतर मग 25 खेळायचो. तो तिलक तिथे कुठेतरी थोडस लॅक करतोय असं मला वाटतं. मला असं वाटतं की त्याला ना थोडस माइंडसेटचं थोडंसं काय ना, त्याला कोणीतरी सांगितलंय की तू आरामात खेळ. अच्छा, त्याला ते नाही सांगितलं पाहिजे. बरोबर, त्याला ते रिटायर आउट वगैरे केलं पाहिजे. नाही, त्याला ना असं एक ते असतं ना की काय काय प्लेयर्स असे असतात ज्यांना आपण सांगतो ना तो आरामात खेळ म्हणल्यावर ते असे सॉफ्ट हँड खेळायला लागतात किंवा बाजूला कुठेतरी कट. तसं नाही, त्याला सांगितलं तू फ्रीली खेळ, तुला जसं खेळायचं तसं खेळ, फक्त तू इनिंग मोठी खेळ. बरोबर, हे सांगितलं. त्याला काय सांगितलं जात असेल मला असं वाटतं की विकेट वाचव, हळू खेळलास तरी चालेल, मग तो अजून हळू खेळतो. आणि त्याच्यात मग त्याचा गोंधळ होतो की काय करायचं. तो ऍक्च्युली तो म्हणजे तो ना विराट कोहली आहे
ना सूर्यकुमार यादव आहे. तो मध्ये आहे. मध्ये आहे कुठेतरी, बरोबर. कुठेतरी मधला प्लेअर आहे तो असा एकदम फास्ट पण नाही खेळू शकत, एकदम स्लो पण नाही खेळू शकत. सो त्याला जसं खेळायचं आहे तसं त्याला फ्रीली खेळायला दिलं तर तो अजून ग्रो करेल. बरोबर. कारण तो जरा थोडा तो ODI ला जास्त सुटेबल आता मला वाटतं. म्हणजे ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय होतं, तो पाकिस्तान जशी खेळत होती थोडस प्रेशर मध्ये तसा खेळत तसा, होता बरोबर. असं मला वाटलं. आणि सूर्याने काल थोडी ठेवून बॅटिंग केली आहे, पिचला बघून आणि ग्राउंडला बघून त्याने बॅटिंग केली आहे भाई. 29 बॉल Captain's knock होता proper. हा, कॅप्टन्स नॉक होता कारण की 29 बॉल 32. त्याने काल तो स्पेशली उस्मान तारिकची जी हवा होती अख्खी की तारिकचे कसं खेळणार स्लो त्याने पहिल्याच बॉलला चौकात दिला. प्रॅक्टिस करू पोरांची आपल्या त्याने स्वतः बॉलिंग केली. स्वतः ball केली. ऍक्च्युली ते मला खूप आवडला त्याचं. मला असं वाटलं की तो आहे ना, म्हणजे त्याची बॉलिंग तर आहेच हा. पण बॉलर्स माइंडने विचार करणं जे असतं ना, म्हणजे त्याने ती बॉलिंग का केली असेल, ते काय फन साठी व्हिडिओ साठी त्याने केली नसेल. त्याने कशासाठी केली असेल की उस्मान तारिक काय विचार करतो. भले सूर्याकडे तशी काही क्वालिटी नसेल बॉलिंगची, पण विचार की मी इथे थांबल्यानंतर मी बॅट्समनला काय बघतोय, बॅट्समनचा काय ऑब्झर्व करतोय, हे सगळ्यासाठी त्याने ती प्रॅक्टिस केली असेल. बरोबर. की त्याने काय विचार करून बॉलिंग करतोय, म्हणजे तो थांबल्यानंतर तो त्याच्या डोक्यात काय काय विचार येत असतील हे त्याने फेकून मारू आता फेकून मारायचं का खाली बसून मारायचा, अंडरमच टाकला पाहिजे. ऍक्च्युली तो आणि धाबापूरकर याची बॉलिंग एक धाबापूरकर नावाचा आमचा मित्र आहे जो अंडरमध्ये अशी bowling करतो. त्याचा एक फोटो पण आहे, साईड नाहीये ते तो आणि तो सेम बॉलिंग करतो. सो तो मला असं वाटतं की सूर्याने ते माइंडसेट साठी म्हणजे तो काय विचार करत असेल बॉलर याच्यासाठी त्याने ती बॉलिंग केली. आणि मला अजूनही असं वाटतं की 1 डाऊन हा सूर्या झाला पाहिजे. तिलकच्या जागी सूर्या आला असता तर कदाचित अजून थोडासा सूर्य पण फास्ट खेळू शकतो. म्हणजे थोडस स्पिनर्सना कारण प्रॉब्लेम होतो, तिलक स्लो खेळतो मग थोडी इनिंग रेंगाळते, मग ते प्रेशर मग सूर्यावर येतं. आणि सूर्या हार्दिक आणि ते सगळं नंतर पुढचं आहे. पण सूर्या मला असं वाटतं की त्याची जी पोझिशन आहे तिलक वर्मासाठी त्याने नेहमी कॉम्प्रोमाइज केली, तिथे पण मुंबईमध्ये पण इथे पण, तर त्याने ते नाही केलं पाहिजे. कारण त्याच्यानंतर स्पिनर्स चालू होतात लगेच, आणि स्पिनर्स साठी आता वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून सूर्याच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सूर्याने 1 डाऊन यायला पाहिजे. तर ते 29 बॉल 32 मारले आहेत, 29 बॉल कदाचित 40-45 बरोबर, त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा पडतो असं मला वाटतं. आणि सूर्याने तर तारिकला एक कल शॉट मारला, मी असं काहीतरी जस्ट असा टाकला बॉल हवेत, काय मस्त मारला होता. आणि तो मला असं वाटलं चौका जाणारच नाही. तारिकचा पहिला 2 शॉट तसे मारले, एक त्याला आणि दुसऱ्या बॉलरला मारला आणि दोन्ही नंतर त्याने विकेट काढल्यानंतर विकेट काढल्यानंतर त्याने ते सेलिब्रेशन केलंय. काल बाय द वे सई मूवीने पण केलं. हार्दिक पांड्या जेव्हा पहिल्याच बॉलला आउट झाला त्याने हे बी केलं. मला हवं होतं की चुकून हार्दिक पांड्याने आउट केलं पाहिजे, पण त्याला बुमराने आउट केलं. त्याने इतकी त्याची मारली हार्दिक पांड्याने. पण हार्दिक पांड्याची पोझिशन मस्त आहे, बॅटिंगची जी पोझिशन आता त्यांनी केली आहे. कारण तो रिसेंटली मला असं वाटतं आताच तो त्या पोझिशनला यायला लागलाय. आधी खूप खाली खेळायचा, खूप खाली घ्यायचा. ती पोझिशन ऍक्च्युली काल तो जरा त्याची माती झाली, पण मला असं वाटतं की तो जर थांबला तर तो आता जे 175 होते आपले ते कदाचित 190-195च्या दरम्यान आपण पोहोचलो. मला वाटतं की 180 वॉज इनफ त्या ग्राउंड. 120 पण इनफच होते. 120 ला ते चांगले खेळले असेल, थोडा प्रेशर त्यांचं रिलीज झालं. मग बाबर काइंड ऑफ नॉक आला. मग हार्दिक पांड्याची खरी बॉलिंग आपल्याला दिसली. एक सेकंड, लास्ट वर्ल्ड कपला 119 चुन होते पाकिस्तानला, तरी ते लोक हगले होते. ते झालंच. पण हार्दिक पांड्याचं एक वेगळं टॅलेंट आहे बॉलिंग मध्ये, त्याच्यामुळे तो पण शेवटची वर घेतो. भाई कॅप्टन असताना मुंबईचा डेंजर. पहिली ओव्हर मी टाकणार, शेवट टाकणार. बुमरा येणार. धोनीने 2 6 मारलेले आठवत ना भाई चेन्नईच्या. धोनी त्यावेळी मारलं धोनीने, हेच खूप झालं आमच्यासाठी. जाऊ द्या, ह्याला बोलायला खूप चान्स देशील तू. नाही, आय लव्ह धोनी. सो आपण आता तिलक वर्मा झाला, आपला पांड्या झाला. दुबेची कालची इनिंग चांगली होती माझ्या. कन्सिस्टंटली चांगला खेळतोय 2024च्या वर्ल्ड कप पासून, आणि तो 2024च्या वर्ल्ड कप पासून आतापर्यंत फक्त एक मॅच हरलाय T20ची इंडिया सोबत. त्याला बसवलं तो असताना इंडिया एकच मॅच. एक्झॅक्टली, तेच म्हणतो ना मी. म्हणजे तो त्याला ठेवा मला. आणि खूप अनसंग हिरो राहिला तो इंडियासाठी. त्याला तेवढं अप्रिसिएशन मिळत नाही जेवढं मिळायला हवं. काल पण तो किती गेला, 17 बॉल 27 मारून गेला तो एवढ्या डिफिकल्ट पिचवर. पण
नाही ते ऍक्च्युअली त्याचं स्पिनिंगचं माझ्या दुबे आपला अंधेरीच आहे माहिती माहिती की आहे हा. ना? मोगरा माझ्या पाड- मोगरा भावाच्या जिम मध्ये होता तो. हा. हा काय हो कडक चला जॉईन करूया पण आता काय तुला नाही. टीम मध्ये येईल जागा इथे. नाही. तुला टीम मध्ये जागा नाही येईल मिळणार. मांडीला खाजमध्ये मांडीला खाजमध्ये येईल का? नाही नाही तेवढा नाही येणार जाऊ दे, चला. ठीक आहे त्याला नाही व्हायचं फेमस आम्हाला काय. आम्हाला काय हा. पण तो आहे रे, तो टॅलेंटेड आहे. टॅलेंटेड आहे म्हणजे पण तो ग्रूम कुठे झाला माहितीये ना तुला कुठे झालं रे? मुंबई जिमखाना. Obviously. मुंबई जिमखाना. ऑब्विसली अच्छा. त्याच्यामध्ये नाही, जे- actually- जो एक कॉन्फिडन्स हवा रचिन असतो. रवींद्र पण त्याच टीम मध्ये गेला होता ना by the way. मग ठीक आहे एखाद दुसरा प्लेअर असू शकतो ना तसं रचिन रवींद्र टॅलेंटेडच आहे. माझं काही हा, म्हणणंच नाही त्याच्यावर. पण चेन्नईतनं फार काही बरा केला नाही तो. ठीक आहे ना चालेल पण अच्छा. अरे ठीक आहे, तिथे ते- जे ऑलरेडी चांगले आहेत, ते तिथे अजून चांगले नाही होणार अच्छा, रे. अच्छा. त्यांना तिथे कसं आहे, तिथे जी फॅक्टरी आहे ती फक्त इंडियन प्लेयर्स आहेत. मी तर मला मुंबईची वाटायची मला ती फॅक्टरी. नाही, नाही, मुंबईची तर आहेच. अच्छा. फक्त इंडियन टीम मध्ये कोण जाणार आणि कसं काय हिरोइझम करणार खरं. त्याच्यावर ते अवलंबून असतं. जड्डू फॉर अ रिझन. जड्डू फॉर अ रिझन. जड्डू पण दुबे आहे टॅलेंट आहे भाई. आणि दुबे बॉलिंग पण आणि त्याची प्लस बॉलिंग नको, बॉलिंग बद्दल नको बोलूया आपण त्याच्या. जाऊ दे. पण त्याला विकेट मिळतात माहिती ना तुला. नाही. त्याला हा. विकेट्स मिळतात. नको बॉलिंग बद्दल नको तुला एक बोलूया. स्टॅट सांगतो आता हा मला स्टॅट मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण बोललो केवढा खरा आहे खोटा आहे माहित नाही पण हे मी इन्स्टावर बघितलेलं की 2022 पासून की 2024 पासून दुबे इज द सेकंड हायेस्ट विकेट गेटर फॉर टीम इंडिया इन T20. असू शकतं चुकून बघा. पण त्याच्यात ते होत असेल आता हालायला मारा आणि आउट होता. ऍक्च्युली कोणी मारणार नाही ना. अर्शदीप येणार, बुमराह बुमराह येणार, येणार. कुलदीप यादव येणार, वरुण चक्रवर्ती मारणार कोणाला? हार्दिक आणि दुबे दोनच राहतात. मग ते दुबेला विकेट मिळतात त्याच्यात. त्यानंतर थोडं उस्मान तारिकवर यायचंय हा, इंडियाची येऊया. बॅटिंग तर झालेली इथपर्यंत हा संपली ना इंडियाची हा, batting. इंडियाची हा, batting संपली संपली आता काय किती 177 टू 175 हर्षित राणा तर नव्हता का नव्हता काल, हा. बॅटिंग. आज कंटेंट कमी मिळेल नाही तर गंभीर रागवेल आपल्याला. हा. पण गंभीर व्हिडिओ बघेल का आपला असो. बघू शकतो बघू शकतो भाई शिवम दुबेला बोलूया ऍक्च्युली आपण, बघेल तो. मला असं वाटतं की इनिंगच्या मध्ये आपला व्हिडिओ त्याला दाखवला पाहिजे. तो मध्ये सांगायला जाणार नाही. हे असो. ते व्हिडिओ बघूया. हा. एक रील हे टाकतो लोकं मी असं असं, मला तिथे काय पार्टी नाही टाकतो इनिंगच्या मध्ये बघायचा व्हिडिओ एडिट करून हे तो इंट्रो ठेवूया आपला. हा, intro गंभीर नका पाठवू. हा उस्मान तारिक बद्दल काय वाटतं उस्मान तारिक काल मी जेवढं बघितलं त्यामुळे जेन्युअली तो चांगला बॉलर वाटला पण ते तो खूप जर त्याने बाद पकडला आउट पण केल्यानंतर एक्झॅक्टली त्याला मला असं वाटतं की त्याचा देश चुकलाय. बाकी सगळं त्याचं बरोबर आहे. त्याचा देश चुकलाय आणि त्याला प्रॉब्लेम काय होतो तेच मग तो विचार करायला लागतो. म्हणजे त्याची बॉलिंग मस्त आहे. म्हणजे ते सगळं ऑब्जेक्शन वगैरे सगळं ठीक आहे. बॉलिंग चांगली आहे त्याची. बॉलिंग चांगली आहे त्याची फक्त मला असं वाटलं की त्याला आता इंडियाची मॅच आहे. आता इंडियाची मॅच आहे असं खूपदा त्याला सांगण्यात आलं. सांगितलं असणार आहे. त्याच्यामुळे तो जरा जो अजून चांगला टाकू शकत होता ते त्यानं थोडस आणि कॅप्टन्सी पण रे हा कधी आणलं त्याला खूप इतकं late लांब इतकं लांब. तुमचा जर मेन बॉलर आहे त्याची जी एवढी चर्चा आहे तर तुम्ही त्याला बरोबर. पॉवर प्ले संपल्या संपल्या त्याला आणला पाहिजे होता. 7व्या-8व्या ओव्हरला तो आला पाहिजे. तो कधी आला तो आणि स्पेशली ईशान खेळत होता तेव्हा तेव्हा आणलं पाहिजे. आणलं हा. पाहिजे होतं त्याने ते. कारण की तो प्रॉपर मारत होता ईशान त्यांना उचलून किंवा मग पॉवर प्लेला पण तो म्हणजे आता माहित नाही तो दुसरा जो बॉल होता अब्रार तो मला असं वाटतं तो पॉवर प्ले मध्ये त्याने एक टाकतो. टाकली होती ball. त्याला मला- मारलं काल हा पण तो चांगला टाकतो. तो चांगला बॉलर आहे त्यांचा. पण ह्याला जरा थोडस पुढे आणलं असतं ना त्यांनी तर अजून जरा चांगलं झालं असतं. म्हणजे कधी कधी कुलदीप यादवला माहिती आपण आधीच आणतो. सो ते रिक्वायरमेंट नुसार तुम्ही बॉलिंग चेंज केली पाहिजे. बरोबर एक्सपिरियन्स नाही ना रे. एक्सपिरियन्स नाही ना बॉलरला एक्सपिरियन्स ना कॅप्टनला एक्सपिरियन्स. बरोबर त्याला फक्त हरण्याचा एक्सपिरियन्स त्यांनी काल हरून दाखवलं. हो आम्ही हारून दाखवू. नाही, पण त्याकडे व्हेरिएशन्स खूप आहेत भाई खूप व्हेरिएशन्स आहेत त्याकडे पण Almost त्याने सहा काय वाटतं तो बट्टा बॉल त्याचा मारला नाही काल. नाही मारला. फास्ट ट्रॅकर म्हणत होता त्याचा बॉल तो त्याने टाकलाच नाही काल वाटतं. कारण 2 बॉलनेच त्याचं काम होत होतं. काम होतं हा. कारण त्याला कोणी चान्स पण नव्हतं घेत बघ सूर्या पण त्याला आणि आरामात काल त्याला बऱ्यापैकी सूर्याच काल फेस करत होता. एक्झॅक्टली सूर्याने 1-2 फोर मारले त्याला पण तो व्यवस्थित खेळत होता स्ट्राईक पण त्याने सर्वच ठेवली होती काल. तेच आहे रे. म्हणजे काय होतं तुमचं म्हणजे आता उस्मान तारिक चांगला बॉलर आहे बरोबर पण त्याला सांगणार कोणतरी पाहिजे ना. आता सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा त्याला खेळले बरोबर पण त्यांनी कन्सिस्टंटली 8-10 रन त्याला काढत होते. एक चौका मारायचे किंवा नाही आला तर 2-2 रन तरी मारायचे. पहिल्या ओव्हरला मला वाटतं फक्त त्याला 6 रन केले. बाकी सगळ्या ओव्हर्सला बऱ्यापैकी त्यांनी रन कव्हर केले. सो ते सांगणं की त्याला कसं खेळलं पाहिजे हे
हा विचारच नाही ना. बरोबर बरोबर. हा विचार असेल तरच तुम्ही खेळाल ना. एखादा चांगला बॉलर आला तर त्याला रिस्पेक्ट देऊन ते खेळा. गेले खूप वर्ष तसंच चालू आहे पाकिस्तानचं. म्हणजे तुम्ही टॅलेंट, आता काय होतं, बाबर आझम हा चांगला बॅट्समन आहे, शाहीन आफ्रिदी हा चांगला बॉलर आहे, पण त्यांना गाईड करणार त्यांना कोणी नाहीच ना रे. बरोबर. आता उस्मान तारिक काही दिवसांनी तुला एव्हरेज वाटायला लागेल. अरे काय त्या दिवशी हवा होती, झालं, संपलं. बरोबर. ते सतत, आणि ते काय होतं, मोठ्या टीम बरोबर खेळतच नाहीत. घ्यायला तर अर्थ होईल ना, नाही तर मग काय त्याला काय, तुम्ही ते झिम्बाब्वे बरोबर त्यांचा एक्सपिरियन्स नाही वाटत. त्या दिवशी तुम्ही स्टॅट्स बघितलं, बाबर आझम सगळ्यात जास्त हायएस्ट स्कोर करणारा बॅट्समन झालाय T20 मध्ये. हो, रोहितच्या पण पुढे. रोहितच्या पुढे गेलाय. मी बोललो चांगलं आहे म्हणजे त्याची. आणि तुला प्रश्न पडतो की हा खेळला कधी एवढं? एक्झॅक्टली. आपण तर बघितलंच नाही. आणि आपण जेवढं बघितलं तो हगलाय. ही मॅच होण्यासाठी पाकिस्तानच्या काय काय अटी होत्या माहितीये का तुला? ही मॅच व्हायच्या आधी त्यांनी काय काय अटी ठेवलेल्या की इंडियाने त्यांच्याबरोबर बायलॅटरल्स चालू करावी आणि इंडियाने त्यांच्याबरोबर एक ट्राय सिरीज खेळावी आणि हँडशेक करावा आणि ट्रॉफी द्यावी. ट्राय सिरीज करावी इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची. या सगळ्या त्यांच्या अटी होत्या. तरच आम्ही ही मॅच खेळणार असं सगळं त्यांचं चाललं आणि आज खेळले त्या सगळ्या अटी. मग अटी मान्य केल्या नाही. बायलॅटरल काश्मीर लिहून देतील. अरे ऍक्च्युली काश्मीर देतो बाय तरी केले की काय अटी आहेत का म्हणजे. अरे आणि त्या रमीज राजाचा एक इंटरव्ह्यू आहे, तो त्यांना क्लिअरली त्यांच्या मीटिंग मध्ये तो बोलला की भाई आपलं क्रिकेट पण इंडियाच चालवते. तुमच्याकडे जो पैसा येतोय, ICC कडे जो पैसा येतो तो इंडियाकडूनच येतोय. सो आपण अजून पण त्यांच्यावर डिपेंडंटच आहोत. आपण जेव्हा इंडिपेंडेंट होऊ या सगळ्यात, तेव्हा आपण हे सगळं बोलू शकतो, तेव्हा आपण आपल्या गोष्टी मोठ्या करू शकतो. आता तुम्ही हे सगळे नाही करू शकत. तुम्ही म्हणजे बाजूच्या देशाच्या पैशांवर जगताय. सो त्यांच्यासाठी ते खूप माहित नाही. आता काय काय लोकांना तिथला कळतंय, मोस्टली जास्त लोकांना तरी नाही कळत. थोडक्या लोकांना कळतंय ते. बरं की क्रिकेटर्सना तर कळतंय, जे चांगले होते, जे त्यांचे तन्वीर अहमद वगैरे त्यांना काही कळत नाही, ते काही बोलतात. त्यांचा जो टीमचा प्रॉब्लेम आहे तोच त्यांच्या देशाचा प्रॉब्लेम. त्यांचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन जेलमध्ये जो बहुतेक आता जाईल लवकर. त्याचे डोळे वगैरे पण गेले, ते 15% दिसते एका डोळ्याने वगैरे असं काय चाललं. आपण खरंच पाकिस्तानचा पॉडकास्ट काय वाटतं? ऍक्च्युली मला तुला काय वाटतं माहितीये का, आपण पाकिस्तान बद्दल का बोलतोय जास्त, कारण ती जी मजा यायला पाहिजे होती ना काल, ती नाही आली. तिथे चॅनलवर देतात आपल्याला. ती ऍक्च्युली ती आपल्या पॉडकास्टला येते. म्हणजे ती जी इंडिया पाकिस्तानची एक वाईब असते ना, ती वाईबच नव्हती रे. म्हणजे सूर्याने तो जो इंटरव्ह्यू दिलेला नंतरचा की इट्स नॉट अ रायव्हलरी एनिमोर, की रायव्हलरी कधी असते जेव्हा तुझं 7-7 असतं किंवा 8-7 असणार. तर 13 मॅच मध्ये 0 मॅच पाकिस्तान जिंकले, 13 मॅच इंडिया जिंकली. T20 मध्ये बघशील तर 8 मॅच इंडिया जिंकली, 1 मॅच पाकिस्तान. तर मग ती रायव्हलरी नाहीये. मग तो जर इंडिया हरली तर तो अपसेट मानला जाईल. सो नॉट अ रायव्हलरी. बरोबर. तेच आहे की ते, आणि ते खूप लवकर मॅच मधून बाहेर गेले. त्यांचे 8 का 9 विकेट 97 ला पडले. तिथे मॅचच अरे 12 रनवरच बाहेर गेले. अरे काय कुठली मॅच आहे, काय चाललंय. आणि बरं असं पण नाही ना की 12ला 3 गेले तर इंडिया तिथून कमबॅक करू शकत. कळलं, इंडिया जर 12ला 3 असती, विराटची काल दाखवत होती इनिंग, विराट पण सेम पोझिशनला होता त्या बाबर आझम होता, हे चुकलं. ते म्हणजे ते नाही आहे रे त्यांच्याकडे ते. आणि अजून इंडियाच्या बॉलिंग बद्दल काय, बुमराने जी बॉलिंग केली त्याला 2 विकेट्स काढले. बुमराने बऱ्याच दिवसांनी बुमरा मला असा प्रॉपर बॉलिंग टाकताना दिसला, प्रॉपर रिदम मध्ये दिसला. काय इतके दिवस फेकत होता माहित नाही, तो थोडा ऑफ वाटतो. मला असं वाटतं की त्याला स्टार्टला बॉलिंग दिली पाहिजे. काल त्याने दुसरीच ओव्हर केली बरोबर. त्याची स्टार्टची बॉलिंग आहे ना, ऍक्च्युली काय होतं, मला असं वाटतं की त्याचं बॉलर म्हणून एक कुठेतरी हर्ट होतो तो, की मला स्टार्टचे ओव्हर्स नाही मिळाले. मला असं वाटतं की तो इतका मोठा प्लेअर आहे, पण ते असं आतलं कुठेतरी असतं ना की मला स्टार्टिंगच्या ओव्हर का नाही देत माझी. खरं पप्पा होतं असं. आणि खरं त्याला द्यायला हवी होतीस तू, आपण हरलो. तर विचारा अभय चव्हाण, जाऊ दे आता फायनल बद्दल त्या नको. व्हिडिओ टाकू आम्ही इकडे, त्याचे व्हिडिओ टाक, बॉलिंगचे व्हिडिओ टाक. तर जाऊ दे. पण थोडस त्याचं कुठेतरी ते हर्ट होतं मला असं वाटतं. आणि तो जो एक अटॅकिंग माइंडसेट आहे ना, तो थोडा कमी वाटतो नंतर जेव्हा तो बॉलिंग करतो ना, जेव्हा तो पॉवर प्लेची शेवटची ओव्हर टाकतो किंवा एक 7वी 8वी किंवा 9वी अशी ओव्हर चालू करतो, तेव्हा त्याचं एक अटॅकिंग जे माइंडसेट आहे, म्हणजे काय होतं, एक फ्री माइंडने बॉलिंग करू शकतो. म्हणजे
त्याला ऍक्च्युली तो यॉर्कर स्पेशलिस्ट आहे, पण त्याला यॉर्कर टाकायचे नसतात पहिले. त्याला दाखवायचं असतं की मी स्किल किती भाई, आहे. मी स्किलफुल बॉलर आहे, मी आत Length- आणू शकतो, length hit करून बाहेर काढू शकतो बॉलचं. ते त्याचं होत नाही. बरोबर. सो या मॅच मध्ये त्याने ते असं खूप इगोवर घेतलं की भेटी आता बघा मी कसं टाकतो वगैरे वगैरे. आणि समोरचे हगरे होते त्याच्यामुळे ते फारच वाईट त्याने केलं. पहिले 2-3 बॉल कडक टाकले ते सांगायला. भाई ते म्हणजे तेच आहे रे की तुमचा मेन जो बॉलर आहे त्याला तुम्ही पुढेच ठेवा. केलं हा, पाहिजे. त्याने जास्तीत जास्त फोर्सने बॉलिंग करणं हे कारण ते हार्दिक पांड्याला पहिल्यावर तुम्ही देता त्याच्यानंतर लगेच तुम्ही बुमराला दिलीच पाहिजे, कारण ते गरजेचं आहे. आणि त्याच्या कॉन्फिडन्स साठी भले त्याला 6 ओव्हर मध्ये पहिल्या 3 ओव्हर मधनं 1 ओव्हर द्या कुठली तरी, पण ते त्याच्या कॉन्फिडन्स साठी बूस्ट करण्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण नंतर त्याला द्या, कुठे तुम्हाला गरज लागली मध्ये कुठेतरी गरज लागली तर द्या, पण ते असं पुढून. आता ह्याचं कारण वेगळं होतं पाकिस्तानचं, कारण मागे त्यांना स्पिनर्स न द्यायची होती म्हणून त्यांनी पुढे आणलं त्याला. पण त्याला मागे थोडस दिला ना की तो थोडा मायूस होतो असं मला वाटतं ऍज अ बॉलर म्हणून, कारण तो इतका मोठा बॉलर आहे तर त्याला पुढून अटॅक करायला. आणि एक नवीन बॉल हातात घेतल्याचा फील पण वेगळा असं फास्ट बॉलरला खास करून. तुला माहितीच आहे. ठीक आहे, आपण overall चालू करूया असं वाटतंय मला. पण नवीन बॉलची जी मजा आहे ना ती फास्ट बॉलरला नवीन बॉलची मजा असतेच. तर ते नाही रे. मग तुला किती दिवस झाले मी सीझन बॉलची म्हणजे सीझन बॉलचं आपण मी लास्ट टाइम खेळलो तो माझ्या ते 2008 साली मी पकड बघू पकड हे आलं ते बघा लॅपटॉप फुटला. जमा बॉल दे इम्प्रोव्हायझेशन चालले बघितलं आता बघितलं असं प्रॅक्टिस नाहीये, तेच प्रॅक्टिस नाही. बॉलवरचा हात जरा माझा सुटला असं बघितलं प्रॅक्टिस नाहीये. तर जरा नेट प्रॅक्टिस कर तू, गरज आहे. हाताला घाम यायला लागतो खूप वेळ बॉल हात मिळवलं की. हा बस अजून तू ऑब्वियस करून टाक गोष्टी. ठीक आहे, आपल्याला एडिटचा ऑप्शन असतोच. पण आपल्याकडे एडिट कसं होतं माहिती मी करत नाही सर आमच्याकडे एक एडिटर आहे, जर एखादी व्हिडिओ 20 ची असते लोक 14-15 म्हणतात, हा 20 ची 23 वर असं टॅलेंट आहे, मला अजून नाही कळलं. किती झाला व्हिडिओ आता? ही एक फिल्म आहे, 52 एक फिल्म चालली आपली. तुम्ही कापा तू बघ आता, बघ तू आता बघ असं. येस, सो कालची मॅच बघायला मजा तर नाही आली भाई, पण ठीक आहे. इंडियाची बॅटिंग बघायला मजा. पण मला असं वाटतं पॉडकास्टला तुम्हाला मजा येईल. गंभीर शिकेल खूप काही आमच्याकडनं. गंभीरला ऍक्च्युअली एक ऍडवाइस दिलेला आहे, ते महत्वाचं. इव्हन पीसीबीला पण दिली आम्ही खूप काही ऍडवाइसेस. ऍक्च्युली त्यांनाच दिलं, बाकी इंडिया बद्दल तर काही बोललोच नाही आम्ही. ऍक्च्युली पाकिस्तान बद्दलच बोलावं असं वाटलं रे आज. आम्ही वासे हबीबला सपोर्ट करतो. ते असतात ना वासे हबीब, त्यांचं चॅनल आहे पाकिस्तान, मेरे एक घंटे का किंग तो वाला. भाई काय मारतात यार. खरं, पण आम्ही व्हिडिओ संपायच्या आधी हँडशेक करू. आपण हँडशेक हँडशेक करूया, नाहीतर आपण रुसू, आपण एक काहीतरी बोलू. हँडशेक नाही केलं असं ते आपण टुर्नामेंटला, आपली टुर्नामेंट असेल तेव्हा होईलच. पण यावेळी ठरवूया की कोणाबरोबर हँडशेक करायचं नाही. तू चांगली बॉलिंग केलीस तर हँडशेक करू, नाही तर मग कळेलच. असं अजून काही बाबा बोलायचं तुला मॅच बद्दल, इन जनरल दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल? नाही, ते आपण नंतर व्हिडिओ संपल्यावर बोलू. काय नाही रे, आपलंच आहे, चालेल. पर्सनल लाईफ बद्दल नाही, मला असं वाटतं की मांडीला खास व्हिडिओज मी बघत असतो. 2 चॅनल आहेत, म्हणजे एक माझ्या बायकोचं चॅनल आणि तुमचं चॅनल. हे 2 चॅनल मी कंटिन्यू बघत असतो. कमिटमेंट हीच आहे. कमिटमेंट दोघांची. आणि तुम्ही क्रिकेट बद्दल बोलता त्याच्यामुळे, क्रिकेट बद्दल मध्ये मध्ये बोलता त्याच्यामुळे थँक्यू. आज पण तेच केलंय. हा, ऍक्च्युली आज पाकिस्तान बद्दल जास्त बोलतो, पण मला असं वाटतं की तुम्ही हे कंटिन्यू करत राहा. छान आहे तुम्ही जे करता, आणि खूप जास्त फॉलोअर्स तुमचे वाढू दे, सबस्क्रायबर्स वाढू दे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मांडीला खासला सबस्क्राईब करा. खूप मेहनती पोरं आहेत, क्रिकेट बद्दल कमी, बाकी गोष्टी जास्त. आणि आम्ही क्रिकेट खेळलो पण होतो, आम्ही खूप ऑनेस्ट आणि काय म्हणतो ऑथेंटिक होतो. बघितलं असेल त्यांनी कॅच बघितलं. तर थँक्यू सो मच, मला तुम्ही बोलवलं. थँक्यू. मला असं वाटतं की ह्या ज्या 3 बॅट आहेत त्या आम्हाला मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळाल्या होत्या आमच्या टुर्नामेंट मध्ये. एक पप्या घरून घेऊन आलाय. हा, एक मी माझी घेऊन आलोय. आणि ह्याला एक मॅन ऑफ द मॅच मिळाली होती, ती हरवली त्यांच्याकडनं मिळाली, पण ती त्याने खरंच हरवली आहे. पण ती मॅच त्याने आपल्याला पण हरवली होती, आणि बॅटही तू हरवलीस. थँक्यू सो मच. मी माझी व्हिडिओ टाकीन परत इकडे. पण मांडीला खासला सबस्क्राईब करा,
आणि काय असतं, हाईप करा, लाईक करा, हाईप करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस झालं सबस्क्राईब. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, मांडीला खासला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. Yes. आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू Yes, yes, नका. माझेच मित्र आहेत तरी पण सबस्क्राईब करा.